प्रियजन हो, पुन्हा एक वार मी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. आणि या मालिकेमध्ये ज्याचं शीर्षक आहे दानिएल आणि भविष्यवाणी, याच्यामध्ये मी देवाच्या नावामध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. बंधू आणि भगिनींनो, आजचा जो संदेश आहे हा 9व्या क्रमांकाचा संदेश आहे, ज्याचं शीर्षक आहे भिंतीवरील लिखाण. आणि माझी अशी पूर्ण खात्री आहे की आजचा हा संदेश आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी आध्यात्मिकरित्या नक्कीच लाभदायक असा ठरणार आहे आणि याच्याद्वारे देवाची स्तुती आणि भक्ती नक्कीच होणार आहे. तर प्रियजन हो, देवाचं वचन उघडण्या अगोदर आपण त्याच्याकडे विनंती करूया की त्याने त्याचा पवित्र आत्मा जो आहे तो आपल्यामध्ये पाठवून आपल्याला मदत करावी. तर आपण डोळे झाकूया आणि प्रार्थना करूया. स्वर्गातील सेनाधीश परमेश्वरा, उपकार मानतो आजच्या दिवसाबद्दल. प्रेमळ पित्या, तू खरोखरच दयावान आहेस, कृपावान आहेस आणि तुझ्या योजनेनुसार आज आम्ही पुन्हा एक वार तुझ्या चरणी जमलेलो आहोत. या संधीबद्दल परमेश्वरा तुझे आम्ही उपकार मानतो. आणि परमेश्वरा, तुझे ज्ञान आम्हाला देत आहेस, ते ज्ञान स्वर्गीय ज्ञान आहे, स्वर्गीय मन्ना आहे. आणि परमेश्वरा, तुझ्याशिवाय, तुझ्या पवित्र आत्म्याशिवाय आम्हाला ते कोणीही समजावून सांगू शकत नाही. आणि म्हणून कळकळीची नागराची विनंती करत आहोत की आम्ही तुझं जे वचन आहे, हे वचन कोणताही व्यत्यय आमच्यामध्ये न येता, कोणताही बिघाड तांत्रिकरित्या न येता परमेश्वरा, आम्ही तुझं वचन शिकावं असं होऊ दे. प्रेमळ पित्या, तुझ्या इच्छानुसार आम्ही आज वचन शिकत असताना तू आम्हाला मार्गदर्शन कर. इथून पुढची वेळ आमचं सर्वस्व तुझ्या हाती सोपवून देऊन नम्र विनंती येशूच्या नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. बंधू आणि भगिनींनो, आजचा हा जो संदेश आहे तो संदेश ख्रिस्ती आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाचा आहे. आणि आज आपण दानिएल याचा 5वा अध्याय शिकणार आहोत. तर देवाच्या वचनामध्ये ज्यावेळेस आपण दानिएल याचा 5वा अध्याय वाचतो, त्याच्यावरती अध्ययन करतो, त्यावेळेस आपल्याला असं कळतं की नबुकदनेझर राजाच्या नंतर त्याची जी लेकरं आहेत त्यांनी बाबेलोनची सत्ता किंवा बाबेलची जी सत्ता आहे ती बाबेलची सत्ता पुढे चालवली. आणि त्यांच्या बाबतीत काय घडलं हे आपण थोडक्यात पाहूया. म्हणजे आज आपण दानिएल 2, दानिएल 4 आणि आजचा दानिएल 5 हे 3 अध्याय आपण पाहणार आहोत. पुन्हा एक वार मी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. दानिएल याचा 5वा अध्याय आणि ह्या ठिकाणी पहिलं वचन म्हणतं, बेल्शाझर राजाने आपल्या 1000 सरदारांना मोठी मेजवानी केली, त्या हजारासमक्ष तो द्राक्षरस प्याला. तर ह्या ठिकाणी आपण नबुकदनेझर राजाचा वंशज म्हणजे थोडक्यात त्याचा नातू जो आहे त्याच्या बाबतीत काय घडलं हे आपण ह्या ठिकाणी पाहत आहोत. प्रियजन हो, ज्यावेळेस आपण मेजवानी करतो त्यावेळेस आपण किती आनंदित आहोत, आपण किती फलद्रूप आहोत, आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमी नाही असं त्या मेजवानीतून लोकांना आपण दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. किंवा आपण खूप वेळेस लोकांना असं दाखवत असतो की मी जो आहे तो बाकीच्या लोकांपेक्षा चांगला आहे किंवा माझी परिस्थिती चांगली आहे. असंही असू शकेल की जगिक दृष्टिकोनातून ज्यावेळेस आपण मेजवान्यांना पाहतो त्यावेळेस त्याच्यामध्ये थोडा अहंकार, जगिक दृष्टिकोनातून पाहिला तर त्या मेजवानीमध्ये थोडासा अहंकार देखील आपल्याला पाहायला मिळतो. पण बंधू आणि भगिनींनो, आज आपण ह्या वचनातून पाहणार आहोत की नबुकदनेझरचे जे वंश आहेत किंवा त्याचे जे वंशज आहेत किंवा थोडक्यात त्याचा जो नातू आहे त्याच्या बाबतीत काय घडलं हे आपण थोडक्यात ह्या ठिकाणी पाहूया. दानिएल याचा 5वा अध्याय आणि 2रं वचन, द्राक्षरसाचे सेवन करीत असता बेल्शाझाराने हुकूम केला की माझा बाप नबुकदनेझर ह्याने यरुशलेमेतील मंदिरातून जी सोन्या रुपयाची पात्रे आणली आहेत ती घेऊन या, म्हणजे मी, माझे सरदार, माझ्या पत्नी, उपपत्नी ह्यातून द्राक्षरस पिता येईल. आता ह्या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये आपण एक महत्वाची गोष्ट पाहत आहोत की मेजवानी ज्यावेळेस सुरू केली त्यावेळेस ह्या राजाला आपण आपण थोडा प्रश्न ह्या ठिकाणी करूया की ज्यावेळेस राजाने मेजवानी करायचं ठरवलं त्यावेळेस त्यानं
पात्र जे आहे ते पात्र किती आहेत आणि हजारो लोकांना ते पात्र पुरतील का नाही याची काळजी न बाळगता त्यानं मेजवानी केली का, त्या सर्व गोष्टींचा विचार केला असेल. जर आपण ह्याचा सखोल अभ्यास केला तर त्या ठिकाणी आपल्याला हे पाहायला मिळेल की ज्या वेळेस राजा एखादी मेजवानी ठरवतो त्यावेळेस त्याच्याकडे किती सामग्री आहे, त्याच्याकडे किती जेवणाच्या वस्तू आहेत किंवा त्याच्याकडे किती पात्र आहेत, या सर्व गोष्टींची तो पडताळणी केल्याशिवाय तो मेजवानी कधी देत नाही. आणि या ठिकाणी लिहिले हजारो लोकांसमक्ष तो द्राक्षरस प्याला. मग आता हजारो लोकांसमोर जर तो द्राक्षरस प्याला असेल आणि हजारो लोकांना जर त्यांनी बोलवलं असेल, आमंत्रण केलं असेल, आमंत्रण दिलं असेल, तर नक्कीच त्या राजाला हे माहित पाहिजे की त्याच्या भांडारामध्ये किती पात्र आहेत. प्रियजन हो, जर आपण ह्याचा सखोल अभ्यास केला तर आपल्याला ह्या ठिकाणी असं कळेल की ह्या बेलशझर राजाने फक्त आपल्या राज्यातील लोकांनाच नाही तर बाकीच्या लोकांना देखील बोलवलं, जेणेकरून हे सर्व लोक जे आहेत हे सर्व लोक त्याच्या मेजवानीमध्ये सामील होतील. सर्व लोक त्याच्या मेजवानीमध्ये काय होतील, सामील होतील, असं देवाचं वचन ह्या ठिकाणी लिहिलंय. आणि ह्या ठिकाणी असं लिहिलंय की ज्या वेळेस तो द्राक्षरस सेवन करत होता त्यावेळेस त्यानं हुकूम काढला. म्हणजे द्राक्षरस सेवन करायच्या अगोदर हुकूम निघाला नाही, तर द्राक्षरस सेवन केल्यानंतर किंवा करत असताना हुकूम निघाला की त्याचा जो पिता नबुकदनेझर आहे त्यानं जे पवित्र पात्र यरुशलेम मंदिरातून, म्हणजे ह्या ठिकाणी स्पष्ट लिहिलेलं आहे कोणती पात्र कुठून आणलेली आहेत, कोणी आणलेली आहेत, या सर्व गोष्टी या ठिकाणी नमूद केलेल्या आहेत. या ठिकाणी लिहिलेलं आहे माझा बाप नबुकदनेझर ह्याने यरुशलेमच्या मंदिरातून जी सोने रुपयाची पात्र आणली आहेत ती घेऊन या, म्हणजे मी, माझे सरदार, माझ्या पत्नी व उपपत्नी ह्यांना त्यातून द्राक्षरस पिता येईल. देवाच्या वचनामध्ये असं स्पष्ट लिहिलेलं आहे बंधू आणि भगिनींनो की ज्या वेळेस आपण ह्या घटनेचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला हे पाहायला मिळतं की ह्या ठिकाणी द्राक्षरसाचा उल्लेख केलेला आहे. मग आता प्रश्न हा आहे की हा द्राक्षरस नवीन द्राक्षापासून ताजा बनवलेला रस आहे का हा द्राक्षरस जो आहे त्याला थोडा काळ ठेवून थोडक्यात त्याची जे रूपांतर आहे ते मद्यपानामध्ये केलेलं आहे आणि मग त्याचं सेवन केलं जात आहे. म्हणजे ह्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर मग आपल्याला कळेल की हा द्राक्षरस पवित्र आहे का अपवित्र आहे. बंधू आणि भगिनींनो, राजा ज्यावेळेस मेजवानी करतो त्यावेळेस त्या मेजवानीमध्ये कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही. सर्व गोष्टीची दखल घेतली जाते, सर्व गोष्टींची व्यवस्था लावली जाते आणि मग मेजवानी केली जाते. तर ह्या ठिकाणी द्राक्षरस जो आहे जो द्राक्षरस आपण ताजा ताजा द्राक्षातून रस काढून जो पितो तो द्राक्षरस नसून हे मद्यपान आहे. थोडक्यात मद्यपान आहे. म्हणजे ह्या ठिकाणी आपण हे पाहत आहोत की हा राजा जो आहे तो राजा अहंकारामध्ये, पहिली गोष्ट अहंकार, दुसरी गोष्ट हा राजा स्वतःला म्हणत आहे की मला कोणत्याही गोष्टीची कमी नाही. ह्या दोन गोष्टींच्या आधारावरती हा राजा मेजवानी करत आहे. म्हणजे थोडक्यात आपण ह्या मेजवानीची पार्श्वभूमी जर पाहिली तर मग आपल्याला कळेल की मेजवानी काय आहे आणि मेजवानीचा जो निष्कर्ष आहे, देव निष्कर्ष या मेजवानीचं काय करतो. म्हणून पार्श्वभूमी एखाद्या घटनेची जाणून घेणं फार गरजेचे आहे. कोणतीही घटना असू दे, परमेश्वराच्या वचनामध्ये त्याची पार्श्वभूमी ज्यावेळेस आपण जाणून घेतो त्यावेळेस आपल्याला कळतं की नेमकं कोणत्या घटनेमुळं ही घटना अस्तित्वात आली. प्रियजन हो, जर आपण दानिएलचा 5वा अध्याय 3रं वचन वाचलं तर ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे, तेव्हा यरुशलेमेतील देवाच्या मंदिराच्या पवित्र स्थानातून आणलेली सोन्याची पात्रे ते घेऊन आले. राजा, त्याचे सरदार, त्याच्या पत्नी व उपपत्नी ही त्यातून द्राक्षरस प्याली.
देवाच्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की ते पवित्र पात्र आणण्यात आली. वारंवार शब्द ह्या ठिकाणी कोणता वापरलेला आहे? पवित्र पात्र, पवित्र पात्र, पवित्र पात्र. पण एक वेळेस देखील ह्या ठिकाणी द्राक्षरस जो आहे तो द्राक्षरस पवित्र आहे असं देवाचं वचन म्हणत नाही. म्हणजे थोडक्यात ह्या मेजवानीमध्ये आपण पवित्र गोष्टी आणि अपवित्र गोष्टी एकत्रित येताना पाहत आहोत. मद्यपान जे आहे ते पवित्र नाही, पण जे पात्र आहेत ते पवित्र आहेत. मग ज्या वेळेस पवित्र आणि अपवित्र गोष्टी एकत्रित होतात त्यावेळेस काय होतं त्याच्याविषयी आज आपण शिकणार आहोत. कारण की का येणाऱ्या काळामध्ये ह्या घटना आपल्यावरती नक्कीच येणार आहेत. या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की त्या मेजवानीमध्ये सर्व त्या मद्यामध्ये धुंद झाले. ते मद्यपान करून धुंद झाल्यानंतर त्या ठिकाणी काय घडलेलं आहे असं देवाचं वचन म्हणतं. ह्या ठिकाणी देवाचं वचन असं सांगतं, दानिएलचा 5वा अध्याय आणि 4थं वचन. त्यांनी द्राक्षरस पिऊन सोने, रुपे, पितळ, लोखंड, काष्ट व पाषाण ह्यापासून घडलेल्या देवांचे स्तवन केले. कोणकोणत्या देवाचे स्तवन केले? सोने, या ठिकाणी नमूद केलेलं आहे रुपे, मग तिसरी गोष्ट पितळ, चौथी गोष्ट लोखंड आणि त्याच्यानंतर काष्ट आणि मग त्याच्यानंतर पाषाण. म्हणजे थोडक्यात 6 गोष्टी नमूद केलेल्या आहेत. क्रमांक 6 जो आहे तो पशु याला दर्शवतो. तर ह्या ठिकाणी आपण हे पाहत आहोत की हे बाबेलोनचे जे गुणधर्म आहेत ते गुणधर्म अहंकारी असे आहेत. स्वतः ते परिपूर्ण आहेत, त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही, ते धनवान झालेले आहेत असं देवाचं वचन म्हणतं. म्हणजे कोणत्या कारणास्तव त्यांनी मेजवानी केली हे आपण आता शोधून काढलेलं आहे. मग ती जी मेजवानी आहे ती मेजवानी आशीर्वादित ठरेल की नाही याच्याविषयी आपण नक्कीच जाणून घेऊ शकतो. बंधू आणि भगिनींनो, जर तुम्ही इतिहासाचा विचार केला की ह्या घटनेचा इतिहासामध्ये कसा उल्लेख केलेला आहे तर इतिहासकार असं लिहितात की ज्या वेळेस युद्ध सुरू होतं त्यावेळेस बेल्शाझर राजा त्याच्या राजवाड्यामध्ये हजारो लोकांसमक्ष द्राक्षरस पीत होता किंवा मेजवानी करत होता. म्हणजे थोडक्यात आपण जाणून घेऊ शकतो किंवा आपण थोडी कल्पना करू शकतो की ज्या वेळेस युद्धाची गोष्ट असते त्यावेळेस लोक मेजवानी करत नाहीत. म्हणजे थोडक्यात ज्या वेळेस ह्या राजाने मेजवानी केली त्यावेळेस हा राजा थोडक्यात म्हणत आहे की कोणतंही राष्ट्र माझ्यावरती राज्य करू शकत नाही. कारण की का मी सर्वश्रेष्ठ राज्य आहे, मी सर्वश्रेष्ठ राष्ट्र आहे आणि मी सर्वश्रेष्ठ राष्ट्राचा राजा आहे, म्हणून माझ्यावरती कोणी युद्ध करू शकत नाही. जर युद्ध केलं तर त्यांना त्याचा परिणाम भोगावे लागेल किंवा ते पराजित होतील. एवढा विश्वास बेल्शाझराला त्याच्यावरती आणि त्याच्या राज्यावरती आहे. बंधू आणि भगिनींनो, आपण ह्या ठिकाणी असं पाहत आहोत की हे जे राजे आहेत किंवा हा जो राजा आहे हा राजा अहंकारी आहे आणि स्वतःला कोणत्याही गोष्टीची कमी नाही असं समजून तो मेजवानी करत आहे. कारण की जर आपण सर्वसाधारणतः पाहिलं तर कोणताही राजा युद्धाच्या वेळेस मेजवानी करत नाही. त्याचं पूर्ण लक्ष, त्याची पूर्ण ताकद, त्याचा पूर्ण वेळ तो युद्धासाठी वापरत असतो. आणि म्हणून त्यानं थोडक्यात युद्धाच्या वेळेस किंवा थोडक्यात मेदी पारशीचं जे राज्य आहे जे त्याच्या राज्याच्या बाहेर युद्धाची तयारी करत आहे त्यांच्याकडे लक्ष न देता स्वतःच्याच धुंदीमध्ये, स्वतःच्या अहंकारामध्ये आणि स्वतः मी परिपूर्ण आहे ह्या स्थितीमध्ये त्यानं मेजवानी केली आणि राजवाडे किंवा राजदरबार किंवा ते जे राष्ट्र आहे, तो जो देश आहे, त्याचे जे फाटकं आहेत, त्याचे जे मोठमोठे दरवाजे आहेत, ते दरवाजे त्याने मोकळे ठेवले. कारण की त्याला एवढा स्वतःवरती विश्वास की कोणतेही राष्ट्र माझ्यावरती चढाई करून येऊ शकत नाही. 5व्या अध्यायामध्ये आपण अपवित्र म्हणजे थोडक्यात मूर्त्या ज्या आहेत
आणि पवित्र देव जो येशू ख्रिस्त आहे त्यांच्यामधला आपण फरक पाहत आहोत. आणि नबुकदनेझर राजाचा हा जो वंशज म्हणजे थोडक्यात बेल्शाझर आहे तो ह्या मूर्त्यांना आणि जिवंत देवाला एकत्रित करण्याचा प्रयत्न करत आहे. बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस अपवित्र गोष्ट पवित्र गोष्टीच्या संगती येते त्यावेळेस काय होतं? कोणाचा विजय होतो? ज्यावेळेस मूर्त्या तुम्ही येशू ख्रिस्ताच्या समोर आणाल, जिवंत देवाला ज्यावेळेस तुम्ही निर्जीव देवांच्या समोर आणाल, कोणाचा विजय होईल? जिवंत देवाचा. म्हणून 5वा अध्याय जो आहे तो आपण आध्यात्मिकरित्या वाचूया, आध्यात्मिकरित्या समजून घेऊया. कारण की ह्या ठिकाणी आपण जो द्राक्षरस आहे, जो अपवित्र आहे, तो पवित्र पात्रामध्ये मिसळला गेलेला आहे असं आपण ह्या ठिकाणी पाहत आहोत. देवाचं वचन या ठिकाणी आपल्याला असं सांगतं, दानियेलचा 5वा अध्याय आणि 5वं वचन. देवाचं वचन काय म्हणतं? त्याच घटकेस मानवी हाताची बोटे प्रगट झाली व त्यांनी दीपवृक्षासमोर राजवाड्याच्या भिंतीच्या गिलाव्यावर काही लिहिले आणि हाताची बोटे लिहित होती ती राजाच्या दृष्टीस पडली. म्हणजे थोडक्यात हाताचे बोट म्हणजे थोडक्यात देवाच्या हाताची बोट यांना दर्शवतात. म्हणजे देवाच्या हाताची बोट म्हणजे देव त्या ठिकाणी न्याय करतो. मिसर देशाचा जसा न्याय केला, म्हणजे थोडक्यात ते ज्ञानी पुरुष, ते दैवज्ञ, मिसर देशामधले जे लोक, जे जादूगार होते, त्यांनी देखील काही चिन्ह चमत्कार मोशेप्रमाणे केले, पण जे चिन्ह चमत्कार ते करू शकले नाहीत, त्यावेळेस त्यांनी देखील मान्य केलं की हे चिन्ह चमत्कार जे आहेत ते आणि ह्या पिढा ज्या आहेत त्या पिढा देवाच्या हाताची बोट आहेत. म्हणजे देवाचे बोट आहे. म्हणजे थोडक्यात देव न्याय करत आहे. मिसर देशामध्ये जसे ते लोक म्हणाले हे देवाचं बोट आहे, देवाच्या हाताचं बोट आहे, तेच बोट येशू ख्रिस्त वापरतो आणि 10 आज्ञा लिहितो. येशू ख्रिस्ताच्या हाताने 10 आज्ञा लिहिलेल्या आहेत. म्हणून ह्या जगाची जी न्याय निवाडा करायची जी घटिका आलेली आहे, देव ह्या जगाचा न्याय निवाडा कसा करणार आहे? 10 आज्ञानुसार. कारण की का? देवाच्या हाताचं बोट जे आहे ते न्याय याला दर्शवतं. म्हणजे थोडक्यात देवाने त्या क्षणाला त्या राज्याचा न्याय केला आणि न्याय करत असताना त्या बोटानी, हाताच्या बोटानी त्या गिलाव्यावर, त्या भिंतीच्या गिलाव्यावर काय लिहिलं याच्याविषयी आपण जास्त शिकूया. दानियेलचा 5वा अध्याय आणि 6वं वचन. देवाचं वचन म्हणतं, तेव्हा राजाची मुद्रा पालटली व तो चिंताक्रांत झाला. त्याच्या कमरेचे सांधे ढिले पडले व त्याचे गुडघे लटपटू लागले. देवाच्या वचनामध्ये आपण असं पाहत आहोत की राजाने ज्यावेळेस हे लिखाण पाहिलं त्यावेळेस तो भयभीत झाला. आणि म्हणून राजा ह्या ठिकाणी भयभीत झालेला आहे, चिंताक्रांत झालेला आहे. कारण की मेजवानीमध्ये हजारो लोक, फक्त त्याच्याच राज्याचे नाही, बाकीच्या राज्याचे लोक त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि त्या सर्व लोकांच्या समोर ज्यावेळेस ते सर्व लोक मद्यपानाने धुंद आहेत, त्या क्षणाला ह्या गोष्टी होतात. प्रियजन हो, दानियेलचा 5वा अध्याय आणि 7वं वचन. राजाने मोठ्याने ओरडून म्हटले की मांत्रिक, खासदी व दैवज्ञ ह्यांना घेऊन या. राजा त्या बाबेलच्या ज्ञानास म्हणाला, जो कोणी हा लेख वाचील व ह्याचा अर्थ मला सांगेल त्याला जांभळ्या रंगाचा पोशाख मिळेल, त्याच्या गळ्यात सोन्याचा गोप घालण्यात येईल व तो राज्यातील 3 अधिपतींपैकी एक होईल. या ठिकाणी राजाला तळमळ लागलेली आहे आणि थोडक्यात तो म्हणत आहे की कोणीतरी मला ह्या लिखाणाचा जो अर्थ आहे तो अर्थ सांगा. आता ह्या ठिकाणी दृष्टांत नाही, ह्या ठिकाणी स्वप्न नाही. हजारो लोक जेवढे त्या राजदरबारामध्ये मध्यधुंद झालेले आहेत तेवढ्या लोकांनी ते लिखाण पाहिलेलं आहे. पण देवाचं वचन म्हणतं की हे लिखाण काय आहे हे जाणून घेण्यासाठी त्यानं मांत्रिक, जादूगार, खासदी आणि दैवज्ञ यांना बोललेलं आहे. दानियेलचा 5वा अध्याय आणि 8वं वचन. देवाचं वचन म्हणतं दानियेल 5:8 मध्ये,
मग राजाचे सर्व ज्ञानी पुरुष वाड्यात आले, पण त्यांना तो लेख वाचता येईना व त्याचा अर्थ राजाला सांगता येईना. ह्या ठिकाणी दोन गोष्टी होत आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तो लेख काय आहे तो वाचायचा, आणि दुसरी गोष्ट त्याचा अर्थ सांगायचा. बंधू आणि भगिनींनो, जो लेख लिहिलेला आहे तो लेख देखील ह्या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की कोणालाही तो लेख वाचता येईना. अर्थ सांगायची दूरची गोष्ट, लांबची गोष्ट, पण तो जो लेख आहे तो लेख समजून घेणं देखील कठीण झालं या लोकांना. सर्वश्रेष्ठ राष्ट्रातील सर्वश्रेष्ठ ज्ञानी लोकांना तो लेख काय आहे, ते काय लिहिलेलं आहे हेच कळालं नाही. मुळात अर्थ कसं सांगतील, हे शून्य कसे काय पाहतायत, पण तरी देखील ते वाक्य जे आहे, ते शब्द जे आहेत ते त्यांना समजत नाहीत आणि त्याचा अर्थ ते सांगू शकत नाहीत. बंधू आणि भगिनींनो, ह्या ठिकाणी दानिएलचा 5वा अध्याय 9व्या वचनामध्ये लिहिलेला आहे. तेव्हा बेल्शझर राजा फार चिंताक्रांत झाला, त्याची मुद्रा पालटली आणि त्याचे सरदार घाबरले. कळालं का आता की देवाला जर एखाद्या अहंकारी व्यक्तीला जर नमवायचं असेल तर फक्त त्या भिंतीवरती त्यानं लिहिलं आणि त्याच्यामुळे तो राजा काय झाला, घाबरला. त्याचे सरदार देखील घाबरले. पुढचं वचन वाचूया. दानिएलचा 5वा अध्याय आणि 10वं वचन. राजा व त्याचे सरदार ह्यांचे शब्द ऐकून राणी भोजनगृहातून आली. ती म्हणाली, महाराज शिराई असा, आपल्या मनाची तळमळ होऊ देऊ नका, आपण आपली मुद्रा पालटू देऊ नका. माझ्या माहितीनुसार, माझ्या शिक्षानुसार ही जी राणी आहे ही बेल्शाझारची पत्नी नसून त्याची आई किंवा त्या राज दरबारामध्ये एक वयोवृद्ध अशी राणी आहे, पण बेल्शाझारची ही पत्नी नाही. कारण की ह्या ठिकाणी जी साक्ष ती देते त्याच्यावरून आपल्याला हे कळतं की ही बेल्शाझाराची पत्नी नाही. दानिएलचा 5वा अध्याय 11वं वचन. पवित्र देवाचा आत्मा ज्यात आहे असा एक पुरुष आपल्या राज्यात आहे. आपल्या बापाच्या कारकिर्दीत प्रकाश, विवेक व देवांच्या ज्ञानासारखे ज्ञान ही त्याच्या ठाई दिसून आली. एका बाजूला जगातले ज्ञानी लोक आहेत जे ते वाक्य जे आहे, ते जे शब्द आहेत ते वाचू शकत नाहीत, त्याचा अर्थ सांगू शकत नाहीत, आणि दुसऱ्या बाजूला राणी जी आहे ती देवाच्या लोकांविषयी साक्ष सांगते. ती म्हणते आपल्या राज्यामध्ये एक व्यक्ती असा आहे जो पवित्र देवांचा आत्मा, उत्तम आत्मा त्याच्या ठाई आहे आणि तो ज्ञानाने विपूर्ण असा आहे. या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं, दानिएलचा 5वा अध्याय 11व्या वचनामध्ये आपण पुढचं वाक्य वाचूया. महाराज आपला बाप नबुकदनेझर राजा यांनी त्याला ज्योतिषी, मांत्रिक, खासदी व दैवज्ञ यांचा अध्यक्ष नेमले होते. म्हणजे थोडक्यात आपण बंधू आणि भगिनींनो हे पाहत आहोत की देवाच्या लोकांची साक्ष विधर्मी लोक पण देऊ शकतील जर देवाचे लोक देवासारखं राहतील तर. येणाऱ्या काळामध्ये बंधू आणि भगिनींनो अशा गोष्टी आपल्याला सामोरे जावे लागतील ज्याच्यामध्ये ह्या सरकाराला, ह्या देशाला, कोणताही देश घ्या, कोणतेही सरकार घ्या, त्यांच्यामध्ये जे ज्ञानी लोक आहेत, त्यांच्यामध्ये जे न्याय करणारे लोक आहेत, त्या लोकांना येणाऱ्या अरिष्टाविषयी माहित नाही किंवा त्यांना त्याच्याविषयी काय करायचं हे जर विचार सुचत नसतील तर देव तुमचा आणि माझा वापर त्यावेळेस, त्या क्षणाला त्या अधिकाऱ्यांसमोर उभा करून देवाची साक्ष देण्यासाठी परावृत्त करेल किंवा आपल्याला मदत करेल. प्रियजन हो, दानिएलचा 5वा अध्याय येणाऱ्या भविष्य काळामध्ये घडणार आहे. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये ह्या गोष्टी आपल्यावरती येणार आहेत. दानिएलचा 5वा अध्याय आणि 12वं वचन. देव ह्या ठिकाणी दानिएलाविषयी काय सांगत आहे किंवा काय साक्ष देत आहे ते आपण ह्या ठिकाणी पाहूया. कारण उत्तम आत्मा, ज्ञान, विवेक, स्वप्नांचा अर्थ सांगणे, कूट प्रश्न उलगडणे, कोंडी उकलणे, या संबंधाने ज्याला राजाने बेल्शाझर असे नाव दिले होते
तो दानियल प्रवीण होता असे दिसून आले. तर आता दानियलास बोलावून आणा, म्हणजे तो अर्थ सांगेल. आजकालचे लोक तुमच्या आणि माझ्या बाबतीत असं म्हणू शकतील का? साक्ष देऊ शकतील का की तुमच्यामध्ये माझ्यामध्ये पवित्र देवाचा उत्तम आत्मा आहे? ह्या राणीनं ज्या गोष्टी नबुकदनेझर राजाच्या कारकिर्दीमध्ये घडल्या, त्याच्यानंतर नबुकदनेझर राजा त्याचं परिवर्तन झालं, त्याच्यानंतर नबुकदनेझर राजाला ते राज्य परत मिळालं, त्याच्यानंतर तो नबुकदनेझर राजा मरून गेला किंवा तो अस्तित्वातून कसा निघून गेला त्याच्याविषयी तर जरी माहित नसलं, तर त्याचे जे बाकीची जे पिढी आहे, त्याचा जो नातू आहे, त्याचे जे वंशज आहेत, त्यांच्यापर्यंत ती साक्ष पोहोचली. देवाचं वचन या ठिकाणी असं म्हणतं की ती राणी ह्या राजाला म्हणते की दानियेलाला तुम्ही बोलवून आणा. दानियेलाचा 5वा अध्याय आणि 13 वचन. तेव्हा दानियेलास राजा पुढे आणले. राजा त्याला म्हणाला, माझा बाप जो राजा, त्याने यहुद्यातून पकडून आणलेल्या लोकांपैकी दानियल तो तूच काय? म्हणजे थोडक्यात ह्या ठिकाणी जग काय करत आहे? कमी लेखत आहे देवाच्या लोकांना. या ठिकाणी आपण असं पाहत आहोत की जगाला देवाचे लोक किंवा देव आणि देवाच्या गोष्टी आवडत नाहीत. जरी देवाकडे यावं लागलं तर खऱ्या अर्थाने ते देवाकडे पूर्णपणे येत नाहीत. म्हणजे खूप वेळेस असं होतं, काही लोक प्रामाणिकपणे जिवंत देवाकडे वळतात आणि सार्वकालिक जीवनाची वाटचाल करतात, त्याच्यासाठी देवाची स्तुती असो. पण काही लोक देवाकडे येतात आणि म्हणतात की ठीक आहे, आम्हाला मदत पाहिजे आणि ठीक आहे, तू आम्हाला थोडी मदत कर, पण पूर्ण अंतःकरणाने नाही. देवाच्या लोकांची त्यांना गरज लागते ह्या जगाला, पण जग जे आहे ते देवाच्या लोकांना खरोखरच किंमत देत नाही. या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं, दानियेलाचा 5वा अध्याय आणि 14 वचन. मी तुझ्याविषयी ऐकले आहे की देवांचा आत्मा, बघा देवांचा, नबुकदनेझर काय म्हणाला? तुझ्यामध्ये देव आहेत. म्हणजे एक देव नाही, अनेक देव. देवांचा आत्मा तुझ्या ठाई आहे असं नबुकदनेझर राजा म्हणाल. तीच गोष्ट या ठिकाणी बेलशाझर म्हणत आहे. तो म्हणत आहे या ठिकाणी, मी तुझ्या विषयी ऐकले की देवांचा आत्मा तुझ्या ठाई आहे आणि प्रकाश, विवेक व उत्तम ज्ञान ही तुझ्या ठाई दिसून आली आहेत. देवाच्या ज्ञानासमोर, देवाच्या विचारांसमोर जगाचे विचार आणि जगाचं ज्ञान जे आहे ते शून्य आहे. शून्य. शून्याला पण खूप किंमत आहे आज. शून्याला पण आज फार किंमत आहे. एक आकड्याच्या नंतर जर आपण शून्य जोडला तर 10, म्हणजे त्या शून्यामध्ये पण काहीतरी ताकद आहे. पण देवाचं ज्ञान जर आपण त्याचा हिशोब केला आणि जगाचा ज्ञानाचा जर हिशोब केला तर जगाच्या ज्ञानामध्ये तो शून्य देखील नाही. दानियेलाचा 5वा अध्याय 15 वचन. आता हा लेख वाचून त्याचा अर्थ मला सांगावं म्हणून हे ज्ञानी व मांत्रिक लोक माझ्या पुढे आणले, पण त्याचा अर्थ त्यांना सांगता येईना. म्हणजे ह्या ठिकाणी राजा देखील हतबल झाला, राजा देखील निराश झालेला आहे. तो म्हणतोय की हे ज्योतिषी आहेत, मांत्रिक आहेत, खासदी आहेत, ज्या गोष्टी भविष्यात घडलेल्या नाहीत त्याच्याविषयी त्यांनी मला सांगितलं पाहिजे, पण समोर ज्या गोष्टी त्यांना भविष्यामध्ये दिसत नाहीत त्या गोष्टी त्यांनी मला सांगितल्या पाहिजेत. पण समोर, डोळ्यासमोर, भिंतीच्या गिल्यावरती जे शब्द लिहिलेले आहेत ते मला ते सांगू शकत नाहीत. म्हणजे हे सर्व लोक कसे आहेत? निकामी. निकामी म्हणजे त्यांचं काय कामच नाहीये त्या राज्यामध्ये, त्यांची काय गरजच नाही त्या राज्यामध्ये. दानियेलाचा 5वा अध्याय 16 वचन. मी तुझ्याविषयी ऐकले आहे की तुला स्वप्नांचा अर्थ सांगता येतो व कोडी उकलता येतात. आता तुला हा लेख वाचता येऊन त्याचा अर्थ मला सांगता आला तर तुला जांभळ्या रंगाचा पोशाख मिळेल, तुझ्या गळ्यात सोन्याचा गोप घालण्यात येईल व ते राज्यातील 3 अधिपतीतला एक होशील. म्हणजे माझ्या राज्यामध्ये 3 अधिपती आहेत, त्यातला तू एक होशील.
ज्या गोष्टीमध्ये पूर्णपणे निराशा आहे त्या गोष्टीमध्ये पूर्णपणे आशा कशी आणायची हे देवाशिवाय कोणालाच जमत नाही. आपण ते दानिएल 2 मध्ये पाहिलं. ज्ञानांचा वध करण्यासाठी हुकूम निघाला, पण तो ज्ञानांचा वध करायच्या ऐवजी त्या ठिकाणी पूर्ण ज्ञानांचा वध न होता त्यांचा जीव वाचला. फक्त दानिएल, हनन्याह, मिशाएल आणि अजराया यांचाच जीव नाही तर पूर्ण ज्ञानी लोकांचा जीव वाचला. दानिएल 3 धगधगीत आगीत टाकले आणि फक्त एक वेळेस तप्त नाही, 7 पटीनं तप्त. दानिएलच्या 3ऱ्या अध्यायामध्ये जर आपण विचार केला तर 1 पटीनं तप्त नाही, 7 पटीनं तप्त केलेल्या आगीमध्ये हनन्याह, मिशाएल आणि अजराया यांना टाकण्यात आलं. म्हणजे थोडक्यात काहीच आशा नाही. त्या ठिकाणी किती आशा, 4था व्यक्ती त्या ठिकाणी. एवढंच नाही तर ते बाहेर आले, त्यावेळेस परत ते तिघे बाहेर आले आणि त्यांना देवाची महिमा आणि देवाचं गौरव करण्याची संधी मिळाली. 3ऱ्या अध्यायामध्ये देखील नबुकदनेस्सरानं काय केलं, स्वतःच्याच राज्यातले नाही तर बाकीच्या राज्यातले लोकांना बोलवलं. त्या ठिकाणी देखील अद्भुत कार्य देवाने पलट, म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी त्या घटनेचा त्यानं पालट केला. दानिएलचा 5वा अध्याय आणि 17 वचन. तेव्हा दानिएलाने राजास उत्तर दिले की तुझ्या देणग्या तुझ्या जवळच राहू दे, तुझी इनामे दुसऱ्या कोणास दे. तथापि मी हा लेख राजाला वाचून दाखवतो व त्याचा अर्थ करून तुला सांगतो. जे इनामे आहेत, दानिएल या ठिकाणी म्हणत आहे, जे इनामे आहेत ते राजा मला द्यायची गरज नाही, ते तू दुसऱ्या व्यक्तींना दे. पण तू मला ह्या ठिकाणी बोलवलेले आहेस आणि देवाच्या गौरवासाठी म्हणून हा मी लेख वाचेन आणि त्याचा अर्थ देखील तुला मी समजावून सांगेन. मी ह्या ठिकाणी इनामे याच्यासाठी नाही, तर मी ह्या ठिकाणी बेलशाझर राजा तुला सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून देवाने मला ह्या ठिकाणी ठेवलं होतं. पण आज मी तुला जे सत्य आहे ते सत्य सांगतो. या तरुण राजाचं आयुष्य काय होतं, त्याच्या आयुष्यामध्ये कोणकोणत्या घडामोडी होतात किंवा त्याच्या आयुष्याचं काय होतं ते आपण थोडक्यात वाचूया. दानिएलचा 5वा अध्याय आणि 18 वचन. हे राजा, परात्पर देवाने तुझा बाप नबुकदनेस्सर ह्याला राज्य, महत्व, वैभव व महिमा ही दिली. म्हणजे थोडक्यात बेलशाझर राजाचे जे वंशज आहेत त्या वंशजाविषयी म्हणजे नबुकदनेस्सर राजाविषयी हा दानिएल ह्या ठिकाणी सांगत आहे. बोलवलं एका कामासाठी आणि दुसऱ्या कामापासून तो सुरुवात करत आहे. पण बंधू आणि भगिनींनो, देवाला माहित आहे की कोणत्या वेळेस त्याच्या लेकरांना काय संदेश द्यायचा आणि तो संदेश ते लेकरं पूर्ण जगापर्यंत काय करतील, सादर करतील. ह्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, दानिएलचा 5वा अध्याय आणि 19 वचन. दानिएल 5:19 मध्ये लिहिलेलं आहे, त्याने त्याला मोठेपणा दिला म्हणून सर्व लोक, सर्व राष्ट्रे व सर्व भाषा बोलणारे लोक त्याच्या पुढे थरथर कापत व त्याला भीत. म्हणजे नबुकदनेस्सर राजाला जे वैभव मिळालं, नबुकदनेस्सर राजाला जे ऐश्वर्य मिळालं, ह्या सर्व गोष्टी कोणी दिल्या? दानिएल म्हणतो जिवंत देवाने दिल्या. आणि या सर्व गोष्टी तुझ्या पित्याला जो नबुकदनेस्सर आहे त्याला दिल्यानंतर देवाने असं पाहिलं की हा नबुकदनेस्सर राजा जो आहे तो पूर्ण पृथ्वीवर त्याची वाहवा पसरली. वाटेल त्याला तो ठार मारी व वाटेल त्याला जिवंत राखी, वाटेल त्याला तो थोर करी व वाटेल त्याला तो नीच करी. कोणाला? कोणत्याही व्यक्तीला. कोण? नबुकदनेस्सर. देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की नबुकदनेस्सरला ही मुभा देण्यात आली. एवढंच नाही, दानिएल 5:20 मध्ये लिहिलेलं आहे, पुढे त्याच्या हृदयात ताठा शिरला, त्याचा आत्मा कठोर होऊन उन्मत्त झाला, तेव्हा त्याला त्याच्या राजपदावरून काढण्यात आले व त्याचे वैभव हेरावून घेण्यात आले. म्हणजे थोडक्यात दानिएल नबुकदनेस्सराची साक्ष बेलशाझरला सांगत आहे. मग काय झालं? दानिएलचा 5वा अध्याय 21 वचन. त्याला मनुष्यातून घालवून देण्यात आले, त्याचे हृदय पशुसारखे झाले, तो रान गाढवा मध्ये वस्ती करू लागला, तो बैलाप्रमाणे गवत खाई व त्याचे
शरीर आकाशातील दैवाराने भिजत असे. मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे व तो त्यावर पाहिजे त्याला स्थापतो व ज्ञान त्याला होईपर्यंत, असे ज्ञान त्याला होईपर्यंत तो असा राहिला. म्हणजे ज्या क्षणाला देव एखादी गोष्ट करण्याचं योजतो तो क्षण निघून जात नाही, त्या क्षणाला बरोबर ती गोष्ट देव करतो. तसंच आपण 5व्या अध्यायामध्ये बघतो, ज्या वेळेस पवित्र गोष्टी, जसं मद्यपान आहे, ते मद्य जे आहे त्या मद्य ज्या वेळेस पवित्र पात्रामध्ये टाकून पिण्यात आले, त्या घटकेस हात येऊन त्या हाताच्या बोटाने त्या भिंतीच्या गिलाव्यावरती काहीतरी लिहिलं, असं देवाचं वचन म्हणतं. देवाचं वचन म्हणतं की नबुकद्नेझराला रान गाढवाप्रमाणे वन पशुमध्ये राहावं लागलं आणि दैवाराने त्याचं अंग भिजलं. दैवाराने त्याचं अंग भिजलं. जर आपण अनुवाद याचा 32वा अध्याय 2ऱ्या वचनामध्ये वाचलं तर पाणी पडणे किंवा दैवर म्हणजे देवाचं शिक्षण. जर तसं आहे तर 7 वर्ष नबुकद्नेझर राजा ज्यावेळेस त्याला गवत खावं लागलं, वन पशुसारखा ज्यावेळेस तो झाला, त्यावेळेस 7 वर्ष त्याला दैवारानं त्याचं शरीर ज्यावेळेस भिजलं, म्हणजे थोडक्यात त्याला देवाचं जे ज्ञान आहे ते ज्ञान प्राप्त करण्याची संधी मिळाली. 7 वर्ष. पण ह्या गोष्टीचा त्याच्या नातवाला फायदा झाला का? दानिएलचा 5वा अध्याय आणि 22वा वचन, देवाचं वचन म्हणतं, हे बेलशास्सरा, तू त्याचा पुत्र आहेस, हे सर्व तुला ठाऊक असून तू आपले मन नम्र केले नाहीस. म्हणजे ह्या ठिकाणी आपण असं पाहत आहोत की बेलशास्सर राजाला नबुकद्नेझराविषयी ज्या गोष्टी पाहायच्या होत्या, ऐकायच्या होत्या, त्या जरी त्याने ऐकल्या असल्या तरी मन बदलण्याची इच्छा नव्हती. मग मला सांगा, परिस्थिती कोणाची चांगली, नबुकद्नेझराची का बेलशास्सराची? मग मला सांगा, देव कोणावरती जास्त दया दाखवल, नबुकद्नेझरावरती का बेलशास्सरावरती? मग मला तुम्ही आता सांगा की देवाने नबुकद्नेझरला 7 वर्ष जिवंत ठेवलं, पण परत त्याला त्याचं राज्य परत केलं किंवा परत दिलं. बेलशास्सरच्या बाबतीत तसंच होईल का? देवाच्या वचनामध्ये लिहिले, दानिएलचा 5वा अध्याय 23वा वचन, तर स्वर्गीय प्रभू बरोबर तू उद्धामपणा केलास, त्याच्या मंदिरातील पात्रे तुझ्या पुढे आणली आहेत. तुझे सरदार, तुझ्या पत्नी व उपपत्नी ही त्यातून द्राक्षरस प्याली आहेत आणि रुपे, सोने, पितळ, लोखंड, काष्ट व पाषाण यांची घडलेली दैवते, ज्यांना दिसत नाही, ऐकता येत नाही व समजत नाही, त्यांचे तू स्तवन केलेस. पण ज्याच्या हाती तुझा प्राण आहे, ज्याच्या स्वाधीन तुझे सर्व व्यवहार आहेत, त्या देवाला मान दिला नाहीस. आता या ठिकाणी दानिएल म्हणत आहे की स्वर्गीय देवाबरोबर तू उद्धटपणाने वागलास. म्हणजे देवाने तुला संधी दिली होती नबुकद्नेझराविषयी शिकायची, त्याच्याद्वारे शिकून त्याची साक्ष ऐकून तू देखील नम्र व्हायला पाहिजे होतास, पण तू देवाविरुद्ध बंड केलंस. तू काय केलंस? पवित्र गोष्टी आणि अपवित्र गोष्टी एकत्रित केल्यास. दानिएल याच्या 5व्या अध्यायामध्ये महत्वाचा मुद्दा, लाखो रुपयांचा मुद्दा, ती मेजवानी जी आहे त्या मेजवानीमध्ये ती मेजवानी पूर्ण का झाली नाही, त्या मेजवानीचा शेवट जो आहे तो चांगला का झाला नाही, त्या मेजवानीचा शेवट वाईट का झाला, जर आपल्याला जाणून घ्यायचं तर फक्त एकच उत्तर आहे, दानिएल 5 याच्यासाठी. ते उत्तर म्हणजे पवित्र गोष्ट आणि अपवित्र गोष्ट ज्यावेळेस एकत्रित येतात त्यावेळेस न्याय सुरू होतो. थोडक्यात त्या लोकांचा न्याय केला जातो, त्या लोकांचा न्याय सुरू होतो, त्या लोकांचा न्याय केला जातो. जे लोक पवित्र आणि अपवित्र एकत्रित आणतात त्यांचा न्याय त्या ठिकाणी केला जातो. येणाऱ्या काळामध्ये पवित्र गोष्टी आणि अपवित्र गोष्टी एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला जाईल. पवित्र शास्त्रामध्ये कोणकोणत्या गोष्टी पवित्र आहेत? देवाच्या 10 आज्ञा पवित्र आहेत रोमकरास पत्र याच्या अनुसार.
देव स्वतः पवित्र आहे. विवाह जो आहे तो पवित्र विधी आहे. प्रभू भोजन जे आहे ती विधी जी आहे ती पवित्र विधी आहे. आणखी काय पवित्र आहे? शाबात जो आहे तो पवित्र आहे. मग येणाऱ्या काळामध्ये एक राष्ट्र असं आहे जे राष्ट्र काय करेल? पवित्र शाबाताच्या ऐवजी रविवार जो दिवस अपवित्र आहे, जो दिवस पवित्र नाही, तो दिवस पवित्र ठरवून त्याचा नियम काढेल की सर्वांनी 7वा दिवस जो शनिवार आहे आजच्या कॅलेंडर प्रमाणे तो दिवस पवित्र न मानता त्या राष्ट्राने जो दिवस ठरवलेला आहे रविवार, आठवड्याचा पहिला दिवस जो पवित्र नाही देवाच्या वचनानुसार, तो दिवस ते पवित्र ठरवतील. म्हणजे थोडक्यात पवित्र आणि अपवित्र ज्या वेळेस एकत्र केले जातात त्यावेळेस त्या ठिकाणी देव न्याय करतो. देवाच्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, दानिएलचा 5वा अध्याय आणि 24वा वचन. म्हणून त्याने हाताची बोटे पाठवली व हा लेख लिहिला. देव म्हणाला की बेलशाझर, मी तुला खूप संधी दिली, आणखी किती संधी द्यायची देवाने? खूप लोकांना वाटतं की देव फक्त संध्याच देत राहतो, तो संधीचा देव आहे आणि तो संधी कधी काढून घेत नाही आणि तो आम्हाला चांगल्याच मार्गावरती म्हणजे चांगल्या मार्गाने जरी नेत असला तरी आमचं कधीच वाईट होणार नाही, आमचा कधीच नाश होणार नाही. आम्ही वाईट मार्गावरती जरी गेलो तर देव आम्हाला त्या वाईट मार्गामध्ये पण वाचवेल आणि पापामध्ये पण वाचवेल आणि सार्वकालिक जीवन देईल. तसं जर असतं तर येशू ख्रिस्ताला प्राण द्यायची काय गरज होती का? कसं तरी आपल्याला जर वाचवायचंच होतं तर देवाला त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्ताला पाठवायची गरज होती का? नाही. बंधू आणि भगिनींनो, मी एक वाक्य सांगतो, ते कृपा करून ऐका. हृदयस्पर्शी वाक्य आहे माझ्यासाठी आणि माझी आशा आहे की तुमच्यासाठी देखील. देव जर एखादी गोष्ट बोलतो ना ती गोष्ट तो करतोच. खूप लोकांना ह्याच्यावरती विश्वास ठेवायचा नाहीये. जे लोक स्वतःच्या पापावरती देवाच्या मदतीने विजय मिळवतील त्यांनाच सार्वकालिक जीवन आहे. हे ज्यावेळेस देवाच्या वचनामध्ये आपण वाचतो त्यावेळेस खूप लोकांना ह्याच्यावरती विश्वास ठेवायचा नाही. कारण की का? त्यांना असं वाटतं की ते पापावरती कधीच विजय मिळवू शकणार नाहीत. बंधू आणि भगिनींनो, तुमचा आणि माझा अनुभव देवाचं वचन बदलू शकत नाही. देवाच्या वचनानं आपला अनुभव बदलायचा आहे. दानिएलचा 5वा अध्याय आणि 25वा वचन, तो लेख काय आहे तो आपण थोडक्यात पाहूया. हा लिहिलेला लेख असा, मने मने तकेल उफारसेन, मने मने तकेल उफारसेन. आता हा लेख जो आहे तो लेख दानिएलाने वाचलेला आहे. म्हणजे पहिलं कार्य जे आहे ते पहिलं कार्य यशस्वीपणे ह्या दानिएलाने पार पाडलेलं आहे. कशासाठी आला? हे वाक्य आणि त्याचा अर्थ सांगण्यासाठी आला. पण त्यानं काय सांगितलं? नबुकद्नेझरची साक्ष त्याच्या वंशजाला सांगितली. या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की त्या भिंतीवरती आणि भिंतीच्या गिलाव्यावरती लिहिलं होतं, मने मने तकेल उफारसेन. याचा अर्थ काय? दानिएलचा 5वा अध्याय 26वा वचन. याचा अर्थ असा, मने म्हणजे देवाने तुझ्या राज्याचा काल मोजून त्याचा अंत केला आहे. म्हणजे देवाने तुझे राज्याचे दिवस ठरवलेले आहेत आणि ते दिवस संपलेले आहेत. दानिएल 2 मध्ये ज्यावेळेस गेलो त्यावेळेस आपण काय पाहिलं? मूर्ती आहे पण डोकं फक्त सोन्याचं आहे. डोक्यानंतर सोनं जे आहे ते समाप्त होतं आणि त्या ठिकाणी रुपे म्हणजे चांदी येतं. पण दुसऱ्या अध्यायामध्ये नबुकद्नेझराने शिकायला पाहिजे होतं, तो शिकला नाही. त्यानं जाऊन पूर्ण मूर्ती जी आहे ती 3ऱ्या अध्यायामध्ये सोन्याची बनवली आणि म्हणाला की नाही, माझं राष्ट्र नष्ट होणार नाही. या ठिकाणी 5व्या अध्यायामध्ये काय लिहिले आपण पाहतो, मने म्हणजे देवाने तुझ्या राज्याचा काल मोजून त्याचा अंत केला आहे, तुझं राज्य समाप्त झालेलं आहे. दानिएलचा 5वा अध्याय 27वा वचन, तकेल म्हणजे तुला तागडीत
तोलले व तू उन्हा भरलास, म्हणजे तुला तागडीत ज्यावेळेस तोललं गेलं, तू काय झालास, उन्हा पडलास, म्हणजे तू कमी पडलेला आहेस. परमेश्वराच्या बंधू आणि भगिनींनो, प्रियजन हो, येणाऱ्या काळामध्ये जी तागडी आपल्यासाठी वापरली जाणार आहे ती तागडी 10 आज्ञा आहेत. 10 आज्ञेच्या तागडीमध्ये जर आपल्याला आज या क्षणाला ठेवलं तर आपण उन्हे भरू का? का आपण आपलं जे बाजू आहे ती जास्त वजनदार होईल आणि आपण 10 आज्ञेच्या बरोबर किंवा 10 आज्ञेच्या खाली, म्हणजे थोडक्यात आपलं वजन जास्त भरेल, आपल्या चरित्राचं वजन जास्त भरेल. तागडी तागडी आहे. सर्व जगासाठी एकच तागडी, 10 आज्ञा. मग लोकांना 10 आज्ञामधल्या 4च आज्ञा माहित असल्या तर 4 आज्ञानुसार त्यांचा न्याय निवाडा. दानिएलचा 5वा अध्याय आणि 28वा वचन. परेस म्हणजे तुझे राज्य विभागून मेदी व पारसी यांना दिले आहे. तुझे राज्य विभागून मेदी व पारसी यांना देण्यात आले. म्हणजे थोडक्यात जे लिखाण आहे त्या लिखाणाचा अर्थ काय, की तुझं राज्य जे आहे ते मोजून त्या राज्याचा अंत केला आहे, तुला तागडीमध्ये तोललं गेलं आहे आणि तू काय झालास, उन्हा भरलेला आहेस. आणि त्याच्यानंतर परेस म्हणजे तुझं राज्य विभागून. किती वाईट परिस्थिती नाही का? म्हणजे थोडक्यात जो दुसरा राजा तुझ्यावरती लढाई करून येणार आहे ते तुझं राज्य 2 भागामध्ये विभाजन करेल. एकच राजा नसेल, दोघं तुझ्या राज्यावरती लढाई करतील. कळालं का? म्हणजे थोडक्यात तू एक राजा आहेस ना, मी तुझ्या जागी 2 राजा आणतो. देव म्हणतो 2 राजा आणतो तुझ्या जागी. तू म्हणतोस ना की कोण माझ्या विरोधात आहे, मी एक नाही तर 2 राजे तुझ्या विरोधात आणतो. सांग आता, बोल. 5वा अध्याय आध्यात्मिकरित्या जर विचार करायचा तर पवित्र गोष्टी ज्यावेळेस अपवित्र गोष्टीच्या संबंधात येतात, संपर्कात येतात, तर त्या ठिकाणी न्याय त्या गोष्टीचा आणि त्या राज्याचा, त्या व्यक्तीचा होतो. येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रीय रविवारचा नियम या जगामध्ये लागू होणार आहे. म्हणजे काय? पवित्र शाबात शनिवार आहे आजच्या कॅलेंडरनुसार. अपवित्र शाबात म्हणजे जो पवित्र नाही असा तो आठवड्याचा पहिला दिवस रविवार. या 2 गोष्टी मिश्रण केल्या जातील. त्या ठिकाणी त्यावेळेस त्या राज्याचा न्याय झाल्याशिवाय राहणार नाही. दानिएलचा 5वा अध्याय आणि 29वा वचन. तेव्हा बेल्शझाराने आज्ञा केल्यावरून त्यांनी दानिएलास जांभळ्या रंगाचा पोशाख लेववला, त्याच्या गळ्यात सोन्याचा गोप घातला व त्याच्या संबंधाने सर्व द्वाही फिरवली की हा राज्यातील 3 अधिपतीतला एक आहे. म्हणजे थोडक्यात जी इनामे दानिएलाला देण्याचे राजाने योजले होते ते इनामे दानिएलाला मिळाले आणि दानिएल 3 अधिपतीपैकी एक झाला असं देवाचं वचन म्हणतं. दानिएलचा 5वा अध्याय आणि 30वा वचन. त्याच रात्री खासद्यांचा राजा बेल्शाझर याचा वध झाला. कसं काय वध झाला? का वध झाला? कारण की देवाचं वचन म्हणतं की तो अहंकारामध्ये येऊन परिपूर्ण होऊन स्वतःला म्हणत होता की मला कोणत्याही गोष्टीची काळजी नाही. आणि म्हणून त्यानं काय केली, आपल्या राजवाडाचे दरवाजे उघडे ठेवले. आपल्या राज्याच्या मोठमोठे जे दरवाजे आहेत, जे संरक्षणासाठी आहेत, ते दरवाजे उघडे ठेवले आणि तो मेजवानी करू लागला. का? त्याला वाटलं की तो परिपूर्ण असा आहे आणि त्याच्यावरती कोणी लढाई करून येऊ शकत नाही. म्हणून त्यानं काय केलं? मेजवानी. देवाच्या वचनामध्ये लिहिलंय की त्या राज्याच्या बाजूला जी नदी होती ना, ती नदीच्या बाजूला मेदी पारशीचे लोक काय करत होते? युद्धाची तयारी करत होते. आणि ज्यावेळेस बाबेलमध्ये मेजवानी चालली होती त्यावेळेस मेदी पारशीच्या सैन्याने काय केलं, ती नदी जी पूर्णपणे पाण्याने भरली होती, वाहत होती, त्या नदीचं जे पात्र आहे ते पात्र जे आहे त्याची दिशा बदलली. ज्या दिशेने वाहत होती त्याची दिशा बदलली, जेणेकरून त्या नदीचं जे पात्र आहे, त्या नदीमध्ये जे पाणी आहे ते पाणी कमी व्हावं किंवा नाहीसं व्हावं. नदी मोकळी केली. किती कष्ट घेतलं असेल त्यांनी. बंधू आणि भगिनींनो,
जर बाबेलवरती त्या राज्याला लढाई करायची असेल ना, तर त्या राज्यावरती जर लढाई करायची असेल तर ते भिंतीवरून येऊन लढाई करू शकत नाहीत. कारण की त्या भिंती ज्या आहेत त्या भिंती फार मोठ्या आहेत आणि मजबूत आहेत. त्या भिंतीवरून किंवा भिंतीच्या कठड्यावरून कमीत कमी 2 रथ जाऊ शकतात. एवढी मोठी जाड भिंत. आणि म्हणून जर दुसऱ्या दुश्मनाला किंवा शत्रूला या राज्यावरती लढाई करायची तर एकच मार्ग की काय, ते जे फाटक आहे, जो दरवाजा आहे, जो मुख्य दरवाजा आहे, त्या दरवाजातूनच आत यायचं. दानिएलचा 5वा अध्याय आणि 31 वचन, देवाचं वचन म्हणतं, आणि दार्यावेश मेदी हा सुमारे 62 वर्षाचा असता राज पदारूढ झाला. म्हणजे ज्या गोष्टी बेल्शाझरला शिकायच्या होत्या त्या गोष्टी बेल्शाझर नबुकदनेझर पासून शिकला नाही. म्हणून आपण ज्यावेळेस अध्ययन केलं त्यावेळेस आपण असं म्हणालो की नबुकदनेझराने ज्यावेळेस देवाची इच्छानुसार केलं नाही त्यावेळेस त्याला 7 वर्ष त्रास झाला, तो पशुप्रमाणे झाला, त्याच्यानंतर त्याला त्याचं वैभव परत मिळालं. तसं बेल्शाझरच्या बाबतीत नाही. जर देव नबुकदनेझरावरती एवढी कृपा दाखवू शकतो तर बेल्शाझरवरती का नाही? बाबेलचाच राजा ह्या ठिकाणी देखील दोघेही नातलग आहेत. मग एकाला परत ते वैभव मिळतं आणि एकाचा नाश होतो, असं का? प्रियजन हो, या ठिकाणी आपण ह्याच गोष्टी म्हणू शकतो की नबुकदनेझर राजा जरी अहंकारी असला तर त्यानं नम्रता बाळगलेली आहे. म्हणजे थोडक्यात ज्या गोष्टी देवाने त्याच्यावरती आणल्या त्याच्याद्वारे तो नमवला गेला आणि म्हणून त्यानं सार्वकालिक जीवनाची वाटचाल केली, देवाचा धावा केला आणि म्हणून त्याला वैभवच फक्त नाही तर सार्वकालिक जीवन मिळालं. पण बेल्शाझरच्या बाबतीत तसं नाही. त्याला नबुकदनेझरपेक्षा जास्त ज्ञान होतं. कारण की का? नबुकदनेझराला ज्ञान दानिएल आणि हनन्या, मेशाल, अबेदनिगो यांच्यापासून मिळालं होतं. पण बेल्शाझरचं ज्या बाबतीत आपण जर बघितलं तर नबुकदनेझराची साक्ष, दानिएलाची साक्ष, इतर यहुदी लोकांची साक्ष, एवढी संधी दिली असताना त्या बेल्शाझर राजाने देवाविषयी प्रीती आणि आस्था बाळगली नाही, म्हणून देवाने त्याचा नाश केला. नाहीतर जर त्याला नमवण्यात आलं असतं किंवा जर त्यानं देवाचा स्वीकार केला असता तर त्याचं राज्य जे आहे ते राज्य तसंच पुढे चाललं असतं. म्हणजे एका राज्यामध्ये 2 राजे आपण पाहत आहोत जे नातलग आहेत पण वेगवेगळे आहेत. आता कळालं का की देवाच्या वचनानुसार ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस आपण सुरक्षित असतो. बंधू आणि भगिनींनो, देवाचं वचन म्हणतं की त्या रात्री त्या बेल्शाझराचा वध करण्यात आलं. त्या फाटकातून, त्या दरवाजातून ते सैन्य, त्याचे जे शत्रू आहेत ते आत येऊन त्यांनी पूर्ण लोकांचा नाश केला. आणि त्या क्षणाला दानिएल 2 प्रमाणे जो सुवर्णाचं शिर आहे ते सुवर्णाचं शिर निघून गेलं आणि त्या ठिकाणी रुपे म्हणजे चांदी आलं आणि ते म्हणजे मेदी पारशीचं राज्य. याच्याविषयी आपण जास्त शिकणार आहोत. येणाऱ्या काळामध्ये देखील तुम्ही माझ्या संगती संदेश ऐकण्याकरिता स्वतःला जोडा आणि आपण येशू ख्रिस्तांसाठी एकत्रित येऊन देवाचं वचन आणि त्याचं अध्ययन करूया, जेणेकरून आपण सार्वकालिक जीवनाची वाटचाल करून त्याच्या संगती त्या स्वर्गीय राज्यात असू. देव आपणा सर्वांस आशीर्वाद देव. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत परमेश्वर देवा, अखिल विश्वाच्या उत्पन्नकर्त्या प्रभू, या संदेशाबद्दल उपकार मानतो. मागत आहोत परमेश्वरा की आम्ही कोणतीही पवित्र गोष्ट अपवित्र गोष्टी संगती जोडू नये आणि मागत आहोत परमेश्वरा की जी चुकी बेल्शाझर राजाने केली ती आमच्याकडून व्हायला नको. म्हणून जी साक्ष तू आम्हाला तुझ्या वचनाद्वारे देत आहेस ती साक्ष आम्ही आत्मसात करावी, आमच्या आयुष्यामध्ये देखील साक्ष घडावी, आमच्या आयुष्यामध्ये संजीवनी घडून यावी, जेणेकरून ह्या भूतलावरती राहत असताना आम्ही चिरकाळ राहू, जास्त दिवस राहू आणि तुझी सेवा करू. आणि तू ज्यावेळेस येशील त्यावेळेस तुझ्या स्वर्गीय राज्यात जाऊ असं होऊ दे. इथून पुढची वेळ आमचं सर्वस्व तुझ्या हाती सोपवून देऊन नम्र विनंती येशूच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन.